आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान 10 प्रमुख पालख्यांना मिळणार। 10 प्रमुख पालख्यांनी महापूजेचा मान मिळावा यासाठी मागणी केली होती। वारकऱ्यांची मागणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली आहे। आणि या मुख्यमंत्र्यांच्या समवेत यावर्षी पहिल्यांदाच मानाच्या 10 पालख्यांचे प्रमुख आणि संस्थांच्या 10 अध्यक्षांना पूजा करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे महाराज मंडळींनी आज आनंद उत्सव साजरा केला। आपण बघू शकतो की महाराज एकमेकांना खरं तर पेढे भरून हा आनंद साजरा करतात। खरं तर महाराज मंडळींनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती की या पहिल्यांदाच आम्हाला मुख्यमंत्र्यांसमवेत पूजा करण्याची संधी मिळावी। ती खरं तर मागणी त्यांची आता खरं तर मान्य झालेली। त्यामुळे प्रमुख महाराज मंडळींनी खरं तर एकमेकांना पेढे भरून खरं तर आनंद उत्सव साजरा केला आहे। आपल्याबरोबर राणा महाराज भास्कर महाराज काय सांगताल, कशा पद्धतीने हा आनंद उत्सव साजरा करताय? या आनंद उत्सवाला पारावारा नाही, कारण का तर वारकरी संप्रदायाची परंपरा लक्षात घेऊन ध्यानात घेऊन हा प्रस्ताव पूर्वी चालू होता। पूर्वीच्या काळी काही वर्षापूर्वी ठराविक संतांचे मानकरी पूजेला येत होते, परंतु कालांतराने त्यामध्ये थोडीशी विसंगती आली। परवाच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयावर मंदिर समितीचे सहअध्यक्ष असणारे गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे प्रस्ताव मांडला। तो प्रस्ताव आमच्या निवर्ती महाराज नामदास यांनी मांडला की 10 मानाच्या पालख्या ज्या आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांच्या समवेत त्यांच्या जवळ आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या जवळ आसन महापूजेचं मिळावं आणि त्या महापूजेचा लाभ महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांनी करावे आणि वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ह्या 10 मानाच्या पालख्यातल्या प्रमुखांनी करावा, असा प्रस्ताव आमचे नामदेव महाराजांचे वंशज असणारे निवर्ती महाराज नामदासांनी मांडला। आणि तो मंदिर समिती आणि तो त्याचबरोबर देहूकर महाराजांनी मांडला, माणिक महाराज देहूकरांनी पण मांडला, त्याचबरोबर हरणे महाराजांनी पण मांडला। मुक्ताई संस्थांच्या सर्वच संस्थांनी हा प्रस्ताव मांडून त्याला मान्यता आपल्या मंदिर समितीने दिलेली आहे आणि ती लवकरच लेखी स्वरूपात मिळेल। परंतु ही